आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथे परंपरेचा साज तिथे रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी ऋतुजा। सकारात्मक बातमीपत्रात आपलं स्वागत, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। सरकारने सुमारे 18 वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण जाहीर केलंय। या धोरणानुसार विद्यार्थी आणि ज्येष्ठांच्या गृह प्रकल्पांना मुद्रांक शुल्क आणि FSI मध्ये सवलत दिली जाणार आहे। तसेच औद्योगिक वसाहतींजवळ 10% ते 30% भूखंड निवासी वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार असून याचा कामगारांना लाभ होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय। पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासन आणि बँका तसेच वित्तीय संस्था देत असलेल्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी पहिल्यांदाच लोन आणि सबसिडी एक्स्पो 2025चं आयोजन करण्यात आलंय। उद्या म्हणजेच 25 जुलैला सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत सिद्धी बँक्वेट DP रोड पुणे येथे हा एक्स्पो होणार असून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एंट्रप्रेन्युअर असोसिएशनच्या वतीने या एक्स्पोचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी दिली आहे। मराठवाड्यात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण आणि सक्षमीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत, त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना सुरळीत तसेच दर्जेदार वीज पुरवठा देण्याच्या सेवेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महावितरणाचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिलाय। अचूक बिलिंगसाठी वीज मीटर तातडीने बंद करण्यात यावेत, असे निर्देशही अध्यक्षांनी दिले आहेत। शिवराम दत्तात्रय फडणीस म्हणजे ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द. फडणीस 29 जुलैला वयाची 100 वर्ष पूर्ण करतायत। त्यांच्या रूपाने भारतातला एकमेव सक्रिय व्यंगचित्रकार शतकी वाटचाल पूर्ण करत आहे। या निमित्ताने वसुंधरा क्लब कार्टूनिस्ट कंबाईन आणि सुहाना मसाले आयोजित श्री द. 100 हा 3 दिवसांचा भव्य व्यंगचित्र महोत्सव 27 ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। यावेळी फडणीस यांचा नागरी सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या अनेक तालुक्यातून जाणाऱ्या वीरभद्रा नदीच्या खोलीकरणाचे काम मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे। पोकलेनद्वारे दावरवाडी गावातील वीरभद्रा नदीचे खोलीकरण 600 ते 700 मीटर लांब पूर्ण झाले असून आसपासच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। या खोलीकरणामुळे नदीच्या आसपासच्या अनेक गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे नाम फाउंडेशनकडून सांगण्यात आले। येत्या 3 ऑगस्टला पुण्यातील नळस्टॉप जवळ असणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या आवारात दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अत्याधुनिक अवयव प्रदान शिबिर आयोजन करण्यात आलंय। भारत विकास परिषद, मिलन रायजादा फाउंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विविध कृत्रिम अवयव दिव्यांगांना मोफत बसवण्यात येणार आहेत। समाजासाठी चालवण्यात येणारा हा सेवा यज्ञ असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। धर्मादाय संस्थांच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांना देण्याकरता पुढाकार घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। धर्मादाय कायद्याअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयांनी नोंदणी करून घ्यावी। या कामी राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी पुण्यात दिलंय। सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीने तसेच PV सिंधूने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयानं सुरुवात केली आहे। रेड्डी आणि शेट्टी या जोडीने जपानी जोडी ओकामुरा आणि मित्सुहाशीला सरळ गेममध्ये हरवलंय। हा सामना 31 मिनिटं चालला, तर सिंधूने एकेरीत शानदार सुरुवात करत जपानच्या तोमोको मियाझाकीला हरवून प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय। या बातमीसह सकारात्मक बातमीपत्रात इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अँकर।